नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक मिड कॅप कंपनीचा टेक्निकल पाहणार आहोत। जी कंपनी आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे। त्या कंपनीचं नाव आहे HBL पॉवर सिस्टीम। ही कंपनी बॅटरी तयार करणारी कंपनी आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटऱ्या तयार करते आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या बॅटऱ्या पुरवते। तर अशी ही मिड कॅप कंपनी आहे। आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करत आहे। ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर HBL पॉवर सिस्टीम लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे। 1 वीक टाइम फ्रेम मध्ये आहे। या 1 वीक टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला दिसत असेल की 609 ही जी लेवल आहे ही रेजिस्टन्स लेवल आहे आणि या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि आता 2024 मध्ये हा रेजिस्टन्स या शेअरने ब्रेक केलेला आहे। म्हणजे 52 वीक हाय ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे। तर या स्टॉकमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये किती टार्गेट मिळू शकेल ते टार्गेट आपण आता काढूया। तर टार्गेट काढण्यासाठी एक विशिष्ट माप आहे। त्या मापाच्या सहाय्याने आपण टार्गेट काढू शकतो। याचं टार्गेट किती येईल? मग हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सपासून जो लो आहे तो लो घ्यायचा आणि तेवढंच माप वरती आपण ठेवू शकतो। हे माप वरती ठेवल्यानंतर आपल्याला टार्गेट मिळू शकते। तर येणाऱ्या काही दिवसामध्ये याचं टार्गेट आहे 540 रुपये, 840 रुपये हे टार्गेट आहे। 840 रुपये हे टार्गेट आहे। म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये आठवड्यांमध्ये 840 रुपयेपर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो। आता या स्टॉकची किंमत चालू आहे 644 रुपये चालू आहे आणि येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये हा 840 पर्यंत आपला टार्गेट पूर्ण करणार। टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा जो रेजिस्टन्स होता रेजिस्टन्स ब्रेक केलेला, सपोर्ट झालेला, या सपोर्टला रिटेस्ट करून जर हा शेअरचा स्टॉक वरती गेला तर येणाऱ्या काही आठवड्यामध्ये 840 रुपये हा टार्गेट याच्यामध्ये मिळू शकतो। आता वन डे टाइम फ्रेम बघा। वन डे टाइम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 609 या लेवलवरनं हा स्टॉक खाली आलेला आहे आणि पुन्हा 609 या लेवलपर्यंत गेला होता आणि पुन्हा इथून खाली आलेला, म्हणजे या ठिकाणी खाली आला आणि पुन्हा आता हा ब्रेकआउट दिलेला आहे 1 डे टाइम फ्रेममध्ये। आणि तुम्हाला 1 वीक टाइम फ्रेममध्ये याचा टार्गेट काय आहे तेही सांगितलेलं आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहूया या स्टॉकचा टार्गेट किती मिळतो। 840 हा टार्गेट तर नक्कीच मिळेल, फक्त रिटेस्ट करण्यासाठी खाली यायला पाहिजे। रिटेस्ट न करता वरती गेला तर आपल्या टार्गेटपर्यंत तो वर जाईल आणि तिथून रिटेस्ट करण्यासाठी सपोर्टला तो आपला सपोर्ट घेईल। म्हणजे 609 किंवा 10 रुपये जो सपोर्ट आहे त्या सपोर्टला टच करण्यासाठी तो खाली येईल काही दिवसांनी। पहिले आपला टार्गेट पूर्ण करू शकतो किंवा रिटेस्ट करून आपला टार्गेट पूर्ण करेल। तर अशा पद्धतीने एक ब्रेकआउट स्टॉक आहे 840 रुपये या स्टॉकचा टार्गेट आहे। पाहूया हा टार्गेट मिळतो किंवा नाही। मी हा जो व्हिडिओ बनवलेला हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे, बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।